हॅलो एव्हरीवन. इडली डोसा असू देत किंवा प्लेन राईस असू देत, त्याच्याबरोबर खाण्यासाठी झटपट असतं कुकरमध्ये सांबार बनवले. कसं बनवले चला बघूया. त्यासाठी घेतलेली आहे अर्धे वाटी तूर डाळ, 10 मिनिटे भिजत घातली होती. कुकरमध्ये तेल टाकून मोहरी तडतडली की कढीपत्ता कांदा टाकून घेतलेला आहे. भोपळ्याच्या फोडी टाकल्या, बटाट्याच्या फोडी, टोमॅटो टाकून घेतला, मस्त हलवून घेतलं. याच्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या ॲड करू शकता. नंतर टाकलेलं आहे पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1.5 चमचा सांबार मसाला टाकला, डाळ टाकून घेतली, मीठ टाकून घेतलं, मस्त हलवून घेतलं आणि छान पाणी टाकून 4-5 शिट्ट्या करून घेतल्या. तडका देण्यासाठी एका छोट्या पातेल्यामध्ये तेल टाकून मोहरी तडतडली की कढीपत्ता, सुकी मिरची, लाल मिरची पावडर आणि सांबार मसाला पुन्हा एकदा टाकलेला आहे आणि छान तडका देऊन घेतलेला आहे. मस्त असं आपलं सांबार रेडी झालेलं आहे. आणि सगळ्यात शेवटी टाकलेला आहे गूळ आणि चिंचेचा कोळ. तर असं आपलं हे सगळ्या चवीचं भांडार असणारं सांबार रेडी झालेलं आहे. तिखट गोड आंबट चवीचं सगळ्याच चवीचं कॉम्बिनेशन असणारं सांबार रेडी झालेलं आहे. तुम्हाला सुद्धा आवडेल, नक्की ट्राय करून बघा. आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नंतर अशाच नवीन रेसिपीमध्ये. बाय.